अरे रव्या, शाळेला योग्य तो तर कपड्यांसहित आंघोळ केली. आय 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 आय. तुमचा तर रोमॅन्स सुरू होता. गपे गचपन तोंडे. कामाचं बोल, काय झालं ते? वहिनी, हे घ्या दूध आणले. चांगला छानसा चहा बनवा बरं. योग्या, अरे कामाचं नाही झालं राव. किमान ग्रॅज्युएशन तरी लागतंय. आणि त्यातल्या त्यात तुझी 12वी पण नाही झाली. कंटच काम नाही भेटणार का? नाही, काम मिळेल पण थोडा वेळ लागेल. तू किमान शिकला तरी असताना तरी तुला काम मिळालं असतं. बरं ते जाऊ दे, वहिनीचं शिक्षण किती झालं? किती झाली का? BA सेकंड इयर, शेवटच्या वर्षाला लग्न झालं. अरे वा वा, वहिनी लगेच काम मिळेल. माझ्या ओळखीचा आहे ना एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला लगेच फोन करतो. अरे त्याने आपल्यासारख्यांना आहे ना लय जॉब दिले. थांबा. हॅलो सावंत साहेब, अहो गरीबाची ओळख आहे का नाही? अहो तुमच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे. बरं ऐका ना, आपला एक भाऊ आहे, त्याच्या बायकोला काम बघायचं होतं. काय सांगता? अहो लगेच पाठवतो ना. हा चालतंय. हा हा भावा, अरे काम झालं, वहिनीला काम मिळालं. 15,000 रुपये पगार महिन्याला. एकच नंबर. ती नाही करणार जॉब. अरे पण भावा, एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी आहे. सांगितलं ना एकदा. अरे पण भावा, तुला सांगितलं ना मला काम बघ, तेवढंच कर ना. आणि माझी बायको आहे, मी ठरवणार ती काम करणार का नाही. मग मी तुमची बायको म्हणून विचारते, मी का नाही करणार जॉब? मी नवरा म्हणून सांगतोय, नाही करायचा तू जॉब. आपट आपट. गावाहून 2च बुळकुळी आणल्यात, ती पण टाक फोडून. मग राव्या, काय बसायची बिसायची सोय आहे का नाही? अरे मित्र पुण्यात आलाय. हा, तुझं बरं आहे राव. गोड बोलून पहिले घोडे लावायचे आणि आता म्हणतो सोय आहे का नाही. चल. तुम्ही दारू प्याच, मग सांगते. चल. चल. ए दार लावून घ्या आतून.